पछाडलेला ध्यान करू शकते काय? म्हणून अगोदर आपण निर्मळ बनतो, कायेनं वाचेनं मनानं, आणि परिशुद्ध झाल्यावर आपलं कुशल कर्म हे बलवान होते ते, आणि त्यामुळं कुणीकडेच माणूस पाहत नाही. मग तो आपल्यामध्येच राहतो, तो आपल्या शिलाच्या वर्तनातच राहतो, शिलाच्या आचरणानं तो सुखी राहतो, शिलाच्या पालनामुळे तो परिपूर्ण स्वाभिमानी राहतो, तो की माझं शील हे अत्यंत पवित्र आहे, मी या लोकांमध्ये शीलवान होऊन वागतो, माझ्याकडून कुणालाही मी दुःख देणार नाही, कोणाची हत्या करणार नाही, कोणाचा जीव घ्यायला मी सहभागी होणार नाही. माझी उपासिका माझा उपासक मला म्हणेल, भंतेजी आज तुमच्यासाठी चिकन आणतो, गावरान चिकन अर्धा किलो. लगेच उपासिका 500ची नोट देते आणि पोराला म्हणजे जाय बेटा तिकडे त्या रोडवर गावरान चिकन आहे. मग ते पोरग म्हणते, मामू म्हणते चिकन है क्या? नहीं बोली कितना चाहिए? आधा किलो. जल्दी काटो म्हणल्या बरोबर आपला सहभाग त्याच्यात आला. आणि मग आपण तिथे जर खाणारे असलो तर मग आपल्यालाही त्याच्यातला 50% मिळेल, 1 अंक तरी. म्हणून असं ऐकल्यानंतर सुद्धा आपण चिकन, मटण, बकऱ्याचं मटण, कोणतंही मटण असो, आपण त्या कर्मामध्ये सहभागी होणार नाही अशी आपण दक्षता पाळायला पाहिजे. आपला समाज बटालियन असल्यामुळं पिढ्यानपिढ्या आपल्याला त्या काळात अन्नच नव्हतं, भाजी माहीत नव्हती, आपल्याला भात माहीत नव्हता, श्रीखंड माहीत नव्हती, किंवा आपल्याला भाकर किंवा चपाती माहीत नव्हती, किंवा बिर्याणी माहीत नव्हती, आपल्याला कोबी बिर्याणी, टमाटा बिर्याणी आपल्याला माहीत नव्हती. म्हणून ब्राह्मणवादानं आपल्याला सर्वात नीच, सर्वात खालत दाबलं, त्यांनी अतिशूद्र बनवलं, शूद्रापेक्षा अतिशूद्र. त्यामुळे आपल्याला वंचित ठेवलं, त्यांनी ज्ञानापासून वंचित ठेवलं, शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवलं, परिपूर्ण आध्यात्मिक धार्मिक विकासापासून वंचित ठेवलं, सामाजिक